तुम्ही जे बघताय ती एक वादळापूर्वीची शांतता आहे. वादळ आता थोड्याच वेळात गावामध्ये येणारच होतं. तर कवठेचा आपण बेंद्राचा शूट उरकून बोपेगावला परत रिटर्न येत होतो. येताना जाता जाता बघितलं तर वस्तीवरची सगळी बैल गावामध्ये चालली होती. तर हा बघा शेजवळकरांचा निशाण मध्येच कसा उड्या मारायला लागला होता. पब्लिक बघितलं की त्याला एकदम असं चैरा वैरा होतो बैल. बैलाला एकदम जोरात असा करंट वगैरे आहे. बोपेगाव मध्ये जरी बैल कमी असले तरी जेवढे पण आहेत ना सगळे टॉपचेच आहेत. आपण वेगवेगळ्या अँगलने बैलांचा शूट घेण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि बैल थोड्याच वेळामध्ये आता गावामध्ये एंट्री करतील. हा आहे सोन्याची मुलाखत आपण लवकरच आपल्या चॅनलवरती घेणार आहोत. सिस्टीम वगैरे चालू झाली होती. सर्व बैल गावामध्ये एंट्री झाली होती सगळ्या बैलांची. फटाक्याच्या आतिषबाजीने सर्व बैलांचे स्वागत करण्यात आले होते आणि ट्रॅक्टर रॅली एवढी भव्य दिव्य काढली होती की सर्व गाव बघतच बसला होता ट्रॅक्टर रॅली. हलगी वादक सुद्धा खूप जोमाने आपली कला प्रदर्शित करत होते आणि खरंच ते खूप छान आणि सुंदररित्या पारंपरिक पद्धतीने हलगीचं प्रदर्शन करत होते. पुन्हा एकदा हे आहे गतीचं रन मशीन GF11. सौरव जाधव पाटील यांचा घरचा साज आहे. लवकर आपण याची मुलाखत आपल्या चॅनलवर घेणार आहोत. मिरवणूक चांगली भव्य दिव्य झालेली आहे आणि सर्व बैल मंदिरासमोर ओवाळण्याकरिता आणले आहेत. रणशंख फुंकले गेले आणि इथेच आपण व्हिडिओचा समाप्ती करत आहोत. धन्यवाद. व्हिडिओला आवडल्यास नक्की शेअर करा आणि आपल्या YouTube चॅनलला फॉलो करा. धन्यवाद.